कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा सर्वात महत्वाचा पार्ट आहे मोशन. एखाद्या वस्तूमध्ये मोशनमुळे एनर्जी येत असेल तर तीच एनर्जी कायनेटिक एनर्जी आहे. चला आता याला एक्झाम्पलच्या मदतीने समजण्याचा प्रयत्न करू. एक हॅमर आहे जो की रेस्टमध्ये आहे. इज वर्क डन बाय अ हॅमर ॲट रेस्ट. आता हा हॅमर जर रेस्टमध्ये असेल तर हा कुठल्याही प्रकारे काम करणार नाही. ज्याच्या मदतीने आपण खिळा ठोकू शकतो, पण तो सध्या रेस्टमध्ये असल्यामुळे त्याच्याकडून काम करून घेता येणार नाही किंवा इथं वर्डन होणार नाही. पण ह्याच एक्झाम्पलला जर थोडंसं चेंज केलं तर इथं रेस्टमधला हॅमर तर वर्क करणार नाही. याला थोडंसं चेंज करू. आता हा जो हॅमर आहे हा मुव्हिंग हॅमर आहे. हाताच्या मदतीने त्याला आपण मोशन प्रोव्हाइड करणार आहे. कॅन अ मुव्हिंग हॅमर डू वर्क. जर मी हाताच्या मदतीने याला मोशन दिली अशी तर तो मला खिळा भिंतीत किंवा लाकडाच्या वस्तूमध्ये ठोकून देण्यास मदत करेल. नाव द